नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। अन्यायाच्या विरोधात उभी राहणारी, समाजातल्या दुर्बल दुर्लक्षित घटकांना नेहमी मदत करणारी माणसं आता तशी दुर्मिळच झालेली आहेत। लोकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या, प्रसंगी त्यांच्यासाठी आपल्या घरच्या लोकांशी भांडणाऱ्या एका बाईचा दिवसा ढवळ्या निर्घृणपणे खून करण्यात आला होता। आता हा खून तिच्या अन्यायाविरुद्ध लढण्याच्या स्वभावामुळे की त्यांच्यातल्या काही वैयक्तिक भांडणांमुळे झाला होता? चला पाहूया। ज्या बाईचं मर्डर झालं तिचं नाव अर्चना गावडे, साधारण 30-32 वर्षांची सर। आणि हा तिचा नवरा रमेश गावडे, रिक्षा चालवतो। सर, अर्चना इथेच पुढच्या भागामध्ये दुकान चालवते। दुपारी दुकान बंद असतं। खून झाला कशाने? वेपन काय होतं? सर, पोटामध्ये सुरा खुपसून खून करण्यात आला सर। आणि हा रमेश गावडेचा शेजारी आहे। त्याच्या बाजूला जी मुलगी उभी आहे ती रमेश गावडेची आणि अर्चनाची मुलगी श्रेया गावडे। सगळ्यात अगोदर तिनेच डेड बॉडी बघितली होती। काय झालं? आई उठ ना। आई काय झालं? फिंगरप्रिंट घेतले? हो सर। आणि मर्डर वेपन? सर, ज्याने कोणी खून केला त्याने सुरा पोटात तसाच ठेवला होता सर। त्याच्यानंतर जेव्हा श्रेया घरी आली, यांची मुलगी, तिने सुरा बाहेर काढला। लहान मुलगी आहे, चुकून काढला असेल। नाही कोणी एक काम करा, या घराचा नीट तपास करा, काही ना काही लीड नक्की मिळेल। ओके सर। मला वाटतं चोरीच्या उद्देशाने खून झाला नाही, कारण चांदीच्या मूर्त्या तशाच आहेत। सर, कदाचित ज्याने कोणी खून केला तो इथपर्यंत पोहोचूच शकला नसेल। कोणीतरी येईल या भीतीने मर्डर केल्यानंतर जे काही हाती लागलं ते घेऊन पसार झाला असेल। शक्यता आहे। करणे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायची व्यवस्था करा। सर, काय नाही नाव काय तुझं? सर माझं नाव योगेश जाधव, इथेच बाजूला राहतो। श्रेया, तू तुझ्या बाबांजवळचा। हे तुझ्या शर्टला रक्त कसं लागलं? सर, श्रेया माझ्याकडे धावत आली, तिने मला मिठी मारली, त्यामुळे तिच्या हाताचं रक्त माझ्या कपड्यांना लागलं। मी तिला विचारलं काय झालं, तुझी आई कुठे आहे? तर ती म्हणाली की तिच्या आईला कोणीतरी मारलंय। सर, बघा काय झालं सर? रमेश, घाबरू नका, तुझ्या मुलीची आणि तुझी काळजी घे। ज्याने कोणी खून केलाय ना त्याला लवकरात लवकर पकडू। कसली गरज लागली तर सरळ माझ्याकडे। नाही कोणी? सर, मला वाटतंय कोणीतरी सुडाच्याच भावनेने याच्या बायकोचा खून केलाय। नाही कोणी, जर सुडाच्या भावनेने खून करायचा असता तर रमेशचा खून झाला असता, त्याच्या बायकोचा नाही। तुम्ही जरा आजूबाजूला चौकशी करा, शेजारा पाजाऱ्यांना विचारा ही बाई कशी होती। ओके सर। सर, हा रमेश गावडेचा शेजारी, याला काहीतरी सांगायचं। बोला। सर, दुपारी 3:30 वाजताची गोष्ट आहे। मी बाजारातून भाजी घेऊन घरी जात होतो, तेव्हा अर्चना ताईंच्या घरातून एका बाईला बाहेर पडताना पाहिलं। अरे, नीट बघून चालता नाहीत का? तर मला काय माहिती असं काय होईल म्हणून। थँक्यू, तुम्ही प्रामाणिकपणे पुढे येऊन आम्हाला सगळं सांगितलं। राहता कुठे तुम्ही? अर्चना ताईंच्या घराला लागूनच माझं घर आहे। त्यांच्या घरातनं तुम्ही कधी भांडणाचे आवाज ऐकलेत का? म्हणजे रेग्युलर भांडणासारखे नाही, काही वेगळे? हो सर, त्या दिवशी एका माणसासोबत जोरजोरात भांडल्याचा आवाज आला होता। कोण माणूस होता? मला नाही माहीत सर, तो आवाज रमेश भाऊंचा तर नक्की नव्हता। अशी भांडणं यापूर्वी पण कधी ऐकली होती का? अर्चना ताईंना कोणाच्या ना कोणाच्या फाटक्यात पाय घालायची सवय होती, आणि रमेश भाऊंना हे अजिबात आवडायचं नाही। साहेब,
अर्चना खूप चांगली बाई होती. ती नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून जायची. सगळ्यांचं दुःख ती आपलं दुःख समजायची. हे जे समाजसेवेचं भूत तुझ्या डोक्यात घुसलंय ना, ते बाहेर काढ आधी. प्रशांत आणि रुक्सानाच्या भांडणात पडायची काय गरज होती तुला? मी अन्यायाविरुद्ध बोललीये आणि बोलत राहणार. अरे काय चाललंय तुमच्या लोकांचा गोंधळ? अच्छा, हे प्रशांत आणि रुक्साना हे काय प्रकरण आहे? काय सांगू आता साहेब तुम्हाला. ही सभ्य लोकांची वस्ती आहे आणि इथे 2-4 बार गर्ल्स पण राहतात. अर्चनाताई नेहमी त्यांची बाजू घेऊन बोलायच्या आणि ज्या दिवशी भांडण झालं त्या दिवशी मीही तिथेच होते त्यांच्या दुकानाजवळ. या बारगर्लपैकी एकीचे भांडण प्रशांत सोबत झाले होते. ए दिखता नाही का तुझे? अंधा आहे तू? काय गे, काय काम करते तू? बार मध्ये काम करतेस ना? हाँ हूँ मैं बार गर्ल, करती हूँ मैं बार में डांस. तुझे क्या करना है? तिकडे बार मध्ये पैशासाठी काम करते आणि इकडे सती सावित्री बनते का? ए बहुत बोल रहा है हाँ तू? हो बोलतोय. काय करशील? काय करशील? कर ना. बारगल आहेस ना? बारगल. बारगा नसलो म्हणून की रस्त्यावर नाही पडलोय आम्ही. आमच्या मेहनतीचं खातो. हा आणि तू काय करतोस रे? किती साजूक तुपातला आहेस ना हे अख्ख्या गल्लीला माहिती आहे. मुलींच्या मागे नुसता लाळ घोटेपणा करत फिरत असतोस तू इकडे. हे चवन्नी चाप, लायकीत राहायचा, कळलं ना? समजली का? ए आमची लायकी आम्हाला सांगायचं नाही, कळलं? हे तुला राहायचंय ना इकडे? तू बोलू शिस्तीत नको राहायचं, जास्त, कळलं? जास्त लायकी- बोल. पशा, तोंड एकदम बंद करायचं. पोटासाठी नसते ती. तुझ्यासारखा बापाचा पैसा नाही उडवत. वहिनी, बापावर जायचं नाही हा. माझा बाप, माझा पैसा, मी काय करेल ते मी माझं बघून घेईल. पशा तू छोड़ो ना दीदी, आप कहाँ इसके मुंह लगते हो? ये तो है ही गटार. काय बोलली? गटार बोलली मला धमकावलं? काय धिंगाणा चाललाय इथे? अरे दादा, वहिनी मला या दोघींसाठी सुनवते. बासा पशा, तोंड एकदम बंद कर नाहीतर थोबाड फोडीन तुझं. हाँ सर, उस दिन प्रशांत का और मेरा झगड़ा हुआ था और अर्चना दीदी भी बहुत कुछ बोली प्रशांत को मेरे बाजू से. खूप झालं पशा, आता तुला सोडत नाही. तुझा नाही माज उतरवला ना तर बघ. अर्चना, तू ह्याला सोडून दे. याच्या वतीनं मी तुझी माफी मागते. हे आई, तू कशाला माफी मागते यांची? तू गप्प बसतोस का? अर्चना, मी काय म्हणते, यानंतर जर ह्याने असं काही केलं ना तर तू खुशाल पोलिसांना बोलव. माझी काही हरकत नाही, पण आज त्याला सोडून दे. तुम्ही म्हणताय म्हणून मी याला आता सोडतीये. तुझा जो काही माज आहे ना तो तुझ्या घरात दाखवायचा, इथं नाही चालणार. भांडण किती दिवसाआधी झालं होतं? कुछ 5-6 दिन हो गए सर. तब से प्रशांत हमें आते जाते खुन्नस देता था. कुठे गेलाय प्रशांत? साहेब, प्रशांत आजच घरातून बाहेर गेला. उद्या त्याच्या मित्राचं लग्न आहे ना म्हणून. अहो, अर्चना सोडून आमची सगळी गल्ली त्या बारमध्ये नाचणाऱ्या मुलींना वैतागली आहे. अहो, स्वतःच कॅरेक्टर ठीक नसणार म्हणूनच त्या बारगर मुलींबद्दल इतका पुळका आहे. कॅरेक्टर ठीक नाही म्हणजे? ते रमेश भाऊ रिक्षा घेऊन घराबाहेर गेले की दिवसभर त्या योगेश जाधव बरोबर गुलू गुलू गप्पा मारत असायचे. आता साहेब, तो योगेश हा एकटा माणूस आहे, एकदम सडापटी. ना त्याला आई वडील ना बायका मुलं. आता त्या अर्चनाला पण कळायला नको होतं का? दिवसभर त्याच्याबरोबर फिदी फिदी हसत असायची. ठीक आहे, प्रशांत जर घरी आला तर लगेच आम्हाला कळवा. आणि काय माहिती हवी असेल तर आम्ही परत येऊ. चला. साहेब, अर्चनाताई आमचा आधार होती आणि सगळ्यात जास्त ती माझ्यावर प्रेम करायची. मी जे मागेल ते मला आणून द्यायची. साहेब, तुला टिकल्यांचं पाकिट हवं होतं ना म्हणून आठवणीनं आणलंय, घे. ए वाव, अरे किती छान आहेत या. मी एक लावून बघ. अरे खड्याच्या आहेत. ए कशी दिसते मी ताई? एक नंबर. साहेब, आमच्यासारख्यांना कोण समजून घेतं? ठीक आहे, तुम्हाला अजून काही आठवलं किंवा मला सांगावं असं वाटलं तर तुम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये येऊन मला भेटा. मला सांगा. येतो. जैन सर. सर, ह्या प्रशांतचा मोबाईल सतत स्विच ऑफ येतोय. कदाचित पोलिसांचा तपास भरकटावा, प्रकरण थंड झाल्यानंतर आपण कदाचित त्याला विसरून जाऊ असं त्याच्या आईला वाटत असणार. आणि म्हणूनच योगेश आणि अर्चनाचा अफेअर आहे असं
खोटं सांगितलं असेल तिने. पण आपल्याला क्रॉस चेक तर करावंच लागेल ना. तुम्ही एक काम करा, ते योगेश आणि रमेश दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घ्या आणि रमेशला सांगा त्याच्या छोट्या मुलीला बरोबर घेऊन या. ओके सर. अजून एक, अर्चनाचे कॉल रेकॉर्ड्स काढा आणि या प्रशांतचा नंबर ट्रेसला टाका. बघूया किती दिवस बंद ठेवतो ते. ओके सर. फक्त त्या गल्ली मोहल्ल्यातली माणसंच नाही तर अर्चनाचा नवरा सुद्धा या बार गर्ल्सच्या विरोधात होता. अर्चनाच एकटी अशी होती जी या बार गर्ल्सना मदत करायची, त्यांना सपोर्ट करायची. या बारबालांना मदत करण्यामुळेच अर्चनाला तिचा जीव गमवावा लागला होता का? प्रशांत संशयित म्हणून समोर आला होता, पण ही नाण्याची फक्त एक बाजू होती. अर्चनाच्या खुनामध्ये दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीचा हात होता का? सर, तो रमेश त्याच्या मुलीला घेऊन आलाय, श्रेयाला. ठीक आहे, त्या रमेशला बाहेरच बसवा आणि मुलीला आत घेऊन या. मला बोलायचं आहे तिच्याशी. आणि तिच्याबरोबर ती NGO वाली आली असेल, तिलाही पाठवा. ओके सर. हे घे बेटा, चॉकलेट. बेटा काही घाबरू नकोस, मला सगळं सांग, मी जे विचारेन ते. बरं सांग, तुझ्या आईबाबांमध्ये भांडणं व्हायची का? हो. रात्रीचा 1:30 वाजलाय, 1:30. हे मला आत्ता बोलायचंय तुझ्याशी. तुझे बाबा कधी तुझ्या आईला मारायचे? बरं मला सांग, योगेश काका कसा काका आहे? चांगला आहे की वाईट? काका खूप चांगले आहेत. माझ्यासाठी नेहमी चॉकलेट आणायचे. मला आणि आईला खूप हसवायचे. बरं हे काका तुझे बाबा गेल्यानंतर घरी यायचे? हो. नाही कोणी? बेटा हे तुझंच अक्षर आहे ना? हा नंबर कोणाचा आहे माहिती आहे तुला? या नंबरवरून आईला कॉल आला होता. मी सांगितलं ना, मला नाही काय माहित. खरंच माहित नाहीये मला काय. आई हे सांग नाही एवढं. तू थांब गं. काय? नाही मला मी मी हा नंबर बाबांना देण्यासाठी लिहून ठेवला होता, पण नंतर खेळायला गेली आणि विसरून गेली. ठीक आहे बेटा, जातो आता. मॅडम तुम्ही पण घ्या. नायकोडी, हा कोणाचा नंबर आहे फाइंड आउट करा आणि योगेशला बोलावून घ्या. ओके सर. सर आमच्यात खरंच काही नव्हतं हो सर. मी रमेशला भाऊ मानायचो, मग अर्चना माझी वहिनी झाली ना सर. सगळेजण तिला अर्चना ताई म्हणायचे, तू अर्चना वहिनी म्हणत होता का? फोन दाखवत होता, लॉग ओपन करून दे. ठीक आहे, अर्चनाच्या कॉल ID वर हा फोटो सेव्ह केलास? सर हा फोटो श्रेयाने काढलाय सर. अहो तिनेच या नंबरवर सेव्ह केला. मी खरंच काय नाही केलंय. आणि नाव पण अर्चना असं सेव्ह केलंस? सर, त्या मुलीने जो कागदावर नंबर लिहून दिला होता त्याचा ठाव ठिकाणा सापडलाय. त्याचं लोकेशन आहे अप्सरा बार. ठीक आहे, तू जाऊ शकतोस आणि आम्हाला विचारल्याशिवाय शहराबाहेर जायचं नाही, कळलं? निघ. ठीक आहे सर. सर, अर्चनाला तर त्या बाल गर्ल्सबद्दल सहानुभूती होती, मग एखाद्या बार गर्ल्सच्या फोनमुळे ती रडत का होती? नायकोडी, अर्चनाला त्या बारमधून कुठल्या बाल गर्लचा फोन आला नसेल, दुसऱ्याच कोणाचा तरी फोन आला असेल. अरे पण मी तुला सांगतेय ना, शेठला सांगून माझ्या पगारातून कापायला सांग ना पैसे. मला पैसे दे आता. हे बघ तुला बोललोय मी, नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. चल निघ आता. मला आता पैसे पाहिजे. साहेब काय नाही साहेब, ते आपलं नेहमीच. पण तुम्ही इथे कसे? नायकोडी, फुटेज चेक करा. ओके सर.
5 सप्टेंबरचं संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यानचं CCTV फुटेज दाखव. ठीक आहे सर. ही कोण आहे? सर ही शबनम आहे, इथे जाते आनंदनगरमध्ये. हे शबनम, काजल, रुक्साना, बॉबी त्यांच्यासोबत एकत्र राहते? नाही सर, हा पण ती एकाच एरियामध्ये राहते, वेगळ्या खोलीमध्ये. फोनवा तिला लवकर. सर ती नाही आली आज. तिचा फोन आला होता की ती 2-3 दिवस येणार नाही म्हणून. नायकोडी, तिला घरून बोलवणार. ओके सर. शबनम, मला नीट आठवून सांग, 5 सप्टेंबरला तू संध्याकाळी 4 वाजता अर्चनाला फोन केला होतास? जी साहेब, तर मला घर मालकाने माझी खोली सोडायला सांगितली होती. मला नवीन रूम शोधायची होती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आमच्यासारख्या मुलींना लगेच रूम नाही मिळत. त्यामुळे मदतीसाठी मी अर्चना आपाला फोन केला होता. पण त्यावेळेस ती थोडीशी टेन्शनमध्ये वाटत होती. हॅलो अर्चना आपा, शबनम बात कर रही हूँ. आपा, मला घरमालकाने रूम सोडायला सांगितली आहे. मला नवीन रूम शोधायची आहे आपा. प्लीज माझी मदत करा ना. ठीक आहे, मी तुला नंतर कॉल करते. पण आपा, बरं, तुझी आई आणि बहीण कुठे असतात? आम्ही घरीच असते साहेब, आणि बहीण कॉलेजात जाते. शबनम, तू काल कामाला का नव्हती गेलीस? साहेब, ते माझी तब्येत थोडी खराब झाली होती म्हणून. हे तुझ्या कानाला काय लागले? साहेब, ते माझी चुन्नी माझ्या झुमक्यात अडकली होती, त्यामुळे मला जखम झाली होती. मग मी डॉक्टरकडे पण जाऊन आले. तर डॉक्टर म्हणाल्या की 3-4 दिवस मलमपट्टी करावी लागेल. कुठल्या डॉक्टरकडे गेली होतीस? साहेब, ते माझ्या घराच्या शेजारीच एक क्लिनिक आहे, त्यांच्याकडे गेले होते. ठीक आहे शबनम, तू आता जाऊ शकतेस. आम्हाला गरज वाटली तर परत चौकशीला बोलू. नायकोडी, ही शबनम जे म्हणते आहे त्या क्लिनिकमध्ये जाऊन चौकशी करा. बघा ती खरं बोलते की खोटं बोलते. आणि हो, या अर्चनाचे फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरात लवकर मागवून घ्या. मला डाऊट आहे की तिच्या कपड्यावर तिच्या स्वतःच्या रक्ताऐवजी दुसऱ्या कोणाचं रक्त पण सापडू शकतं. तिचा तो शेजारी प्रदीप म्हणाला होता ना की त्या दिवशी त्याने तिच्या घरातून एका बाईला तोंड झाकून पळून जाताना बघितलं होतं. कदाचित ती ही शबनमच असू शकेल. ती जे काही हे कान फाटल्याचं म्हणते ना, वेगळीच शंका येते. सर, अर्चनाचे कॉल रेकॉर्ड्स आलेत. कॉल रेकॉर्डनुसार त्या दिवशी शबनमने अर्चनाला फोन केला होता, जो 34 सेकंद चालला. याचा अर्थ शबनम खरं बोलते. आणि श्रेयाने आपल्याला सांगितलं होतं की कॉल बऱ्यापैकी मोठा होता. याचा अर्थ नायकोडी, अर्चना शबनमच्या कॉलमुळे नाही, त्या आधी आलेल्या कॉलमुळे रडत होती. आणि तो कॉल जवळजवळ 12 मिनिटं चालला. हो सर. आणि श्रेयाने आपल्याला सांगितलं की आई त्या कॉलवरती बोलत बोलत आतल्या रूममध्ये गेली होती. सर, कदाचित अर्चनाने आतमध्ये गेल्यानंतर तो कॉल कट केला असेल आणि बाहेर येताना ती शबनम बरोबर बोलत असेल. आणि तोच नंबर मोठा कॉल समजून श्रेयाने नोट डाऊन केला. शक्यता आहे. नायकोडी, हा 12 मिनिटाचा कॉल कोणाचा होता ते फाइंड आउट करा. आणि या प्रशांतबद्दल काही माहिती मिळाली तर मला लगेच कळवा. ओके सर. हॅलो, माझं ऐकून तर घे. हे बघ, घाई करू नको आणि घाई गडबडीत होणारं काम बिघडून जाईल. हॅलो हॅलो. बाबा, तुम्ही माझ्यासाठी नवीन आई तर नाही ना आणणार? सर, अर्चनाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार अर्चनाचा मृत्यू हा दुपारी 1 ते 4च्या दरम्यान झाला. आणि सर, तिच्या कपड्यांवरती जे रक्ताचे डाग सापडलेत ते तिच्याच रक्ताचे आहेत. सर, आणि मी क्लिनिकमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की शबनम त्यांच्याकडे मलमपट्टी करायला आली होती. आणि अर्चनाला शबनमच्या आधी जो कॉल आला होता त्याचे काय डिटेल मिळाल? हो सर, तो नंबर कोणी कोल्हापूरचा सूर्यकांत मोहिते म्हणून माणूस आहे, त्याचा नंबर. सूर्यकांत मोहिते? वडिलांच्या मृत्यूची बातमी
मुलीला सांगायलाच हवी ना. आणि सर, प्रॉपर्टीच्या पेपर्सवर मला तिची सही सुद्धा हवी होती. अर्चनाच्या घरी कशासाठी गेला होता तुम्ही? मी नव्हतो गेलो तिच्या घरी कधी. सर म्हणजे ते 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण कधी लक्षात आलं नाही तुझ्या मी जिवंत आहे का मेली आहे. आता सही पाहिजे तर आलाच तोंड घेऊन. एक तर अख्ख्या खानदानाचं नाक कापलंस तू, आणि वर मला विचारतेस. अगं माझा नाईलाज आहे, नाहीतर नाही करत जा सही. काय करायचंय ते कर. अकडे नाही तुला तुझी. जा नवऱ्याला जाऊन विचार. माझ्या नवऱ्याचं नाव नाही घ्यायचं मध्ये. तुझ्या पैशांवर नाही जगत आम्ही, कळलं? कसे जगत नाही तुम्ही माझ्या पैशावर? हा, अगं मी तुझ्या नवऱ्याला 2 लाख रुपये दिलेत तुझी सही मला मिळवण्यासाठी. काय? हो. डोकं फिरलंय तुझं. माझा नवरा असं करूच शकत नाही. साहेब, तो सूर्यकांत खोटा बोलतोय. गेली 10 वर्ष मी त्याचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. म्हणजे तो जर आत्ता मला इथे दिसला तर मी त्याला ओळखू सुद्धा शकणार नाही. आणि साहेब, अर्चनाचे वडील गेले हे मला आत्ता तुमच्याकडून कळतंय. तुला अर्चनाने सांगितलं नाही? नाही साहेब, तिने मला काहीच सांगितलेलं नाही. ठीक आहे, जातो आता. गरज वाटली तर तुला परत बोलाव. ठीक आहे साहेब. सर, या दोघांपैकी नक्की कोणीतरी खोटं बोलतं. सर, काय वाटतं तुम्हाला? रमेशला फक्त एक सही करण्यासाठी सूर्यकांत 2 लाख रुपये देईल? या रमेशचे कॉल डिटेल्स काढा. जर तो सूर्यकांतशी फोनवर एकदा जरी बोलला असेल ना, तर रमेश खोटं बोलतो. आणि जर नाही तर सूर्यकांत खोटा बोलतो. सर, प्रशांत गायकवाडचा फोन पळसपा फाट्यावर ऑन झालाय. उचला त्याला. ओके सर, चला. चल फोन करताय मी तिकडे. ए प्रशांत, चालवट. साहेब, साहेब मी काय केलं साहेब? मला कशाला पकडताय? साहेब मी काही नाही केलं साहेब. का मारलं साहेब? साहेब मी काहीच नाही केलंय साहेब. मी शपथ घेऊन सांगतो. सगळेच जण असं बोलतात ना, मी काही नाही केलं, काही नाही केलं. आणि जर तू काही केलं नव्हतंस मग आमच्या असं पळत का होतास? हो साहेब, मी कुठे पळून गेलो? हो, मी तर मित्राच्या लग्नाला गेलो होतो. आणि मग तिथेच राहिलास? मित्र म्हणाले आपण पार्टी करू म्हणून मी थांबून गेलो साहेब. फोन पण बंद ठेवला होतास तू का? पोलिसांनी डिस्टर्ब करायला नको म्हणून? हो नाही हो साहेब, मी चार्जर न्यायचं विसरून गेलो होतो म्हणून फोन स्विच ऑफ होता. हो, तुम्ही खरं बोलताय. तुझं आणि अर्चनाचं भांडण झालं होतं. हो साहेब, भांडण झालं होतं, पण ते वहिनी मरण्यापूर्वी. हो, मी हे सगळं भांडण वगैरे सगळं विसरून गेलो होतो साहेब. आणि पण वहिनी विसरली नव्हती साहेब. ती विसरली नव्हती म्हणजे? हो म्हणजे मी 17 तारखेला मी तिच्या दुकानावर गेलो होतो साहेब. साहेब त्या दिवशी लास्ट शो संपल्यानंतर मी घरी येत होतो तेव्हा मला अचानक ऑटोमध्ये आवाज आला सर. मी बघितलं तर रमेश दादा आणि ती मजा मारत होते. हो सर. शबनम? हो मला सांगा साहेब, बार 1 वाजता बंद होतो. पहाटे 3-4 वाजता ती त्यांच्यासोबत काय करत होती? नायकोडी, ही केस फारच गुंतागुंतीची होत चालली आहे. तर आपल्याला केस सॉल्व्ह करायची असेल ना, तर सुरुवातीपासून सुरू करायला हवं. तुम्ही एक काम करा, शबनम ज्या क्लिनिकमध्ये गेली होती ना, तिथे परत एकदा जा. आणि तिथल्या CCTV मध्ये ती ज्या रिक्षातून उतरली होती त्याचा नंबर मिळतो का? ओके सर. कडे सर, या रमेश आणि शबनम या दोघांचे कॉल रेकॉर्ड्स लवकरात लवकर काढा. सर.
त्या मुलीला बघितलंस का कुठे? हां सर, ही मुलगी काल माझ्या रिक्षामध्ये बसली होती. कुठून बसली होती? सर ती आनंदनगरला बसलेली. तिने चेहऱ्यावर दुपट्टा ओढला होता. दादा चलो ना, लग गया काम में, चलो ना प्लीज. थोड़ा जल्दी लेना, डॉक्टर के पास जाना. ती जिथून रिक्षा पकडली होती तिने तिथे आम्हाला घेऊन चल. हो सर, चला ना. सर, हे शबनम आणि रमेशचे कॉल रेकॉर्ड्स. दोघांमध्ये आउटगोईंग आणि इनकमिंग असे काहीच रेकॉर्ड नाही. हा जो एक नंबर आहे त्यावर शबनमने बरेच कॉल केले. हा नंबर कोणाचा चेक करा. येस सर. काय झालं साहेब? एका शबनमचा घर आहे. त्या दिवशी शबनमने रिक्षा इकडनंच पकडली होती. नाही साहेब, त्या मुलीने रिक्षा इथून नाही पकडलेली साहेब, तिथून ती बाहेर आली आणि तिकडे कोणाशी तरी टक्कर पण झाली तिची. त्याच्यानंतर तिने मला विचारलं आणि मग मी तिला घेऊन गेलो. सर, हा नंबर नीतू शर्मा या मुलीच्या नावावर रजिस्टर आहे. आणि सर, नीतू शर्मा आणि शबनम या दोघींचे ॲड्रेस पण सेम आहे. कदाचित त्या दोघी बहिणी असतील. हॅलो सर, त्या रिक्षावाल्याने हे कन्फर्म केलंय की शबनमला त्याने अर्चनाच्या घराजवळच पिकअप केलं होतं. आणि जो हवालदार अर्चनाच्या घरावरती लक्ष ठेवून होता त्याने पण हे सांगितलंय की शबनम आत्ताच मॅटर्निटी क्लिनिक मध्ये गेली. काय खोडी माहिती काढा का गेली आहे तिकडे. ओके सर. मॅडम नमस्कार. नमस्कार. बसा सर. मॅडम, तुमच्याकडे कोणी शबनम नावाची मुलगी चेकअपसाठी आली होती? हो आली होती. तिचे पेपर मी बघू शकतो? हो. ती मुलगी 2 महिन्याची प्रेग्नंट आहे. इथे बाळाच्या वडिलांचं नाव का नाही लिहिलं? सर, मला वाटतं त्या मुलीचं लग्न झालं नाहीये आणि तसंही मुलाच्या वडिलांचं नाव देणं कंपल्सरी नाहीये. ती इथे ॲबॉर्शन करायला आली होती का? नाही सर, ती रुटीन चेकअपला आली होती. ठीक आहे, थँक्यू. काय रे, तुझा बार दुपारी पण चालू असतो का? हो सर, लंच टाईमला लोक जेवायला येतात तेव्हा जेवतो तेवढं ध्यान फक्त. मला सांग, ही शबनम नावाची मुलगी तुझ्याच बारमध्ये काम करते ना? हो सर. तिचं कोणाबरोबर काय अफेअर वगैरे होतं का? सर, त्याबद्दल मला काय माहित नाही. इकडे जरा. नाव काय तुझं? रुक्साना. रुक्साना. रुक्साना, या शबनमचं कोणाबरोबर काय लफडं आहे का? नाही म्हणजे तुम्ही एकत्र काम करता, एकाच वस्तीत राहता, तुम्हाला नक्कीच माहिती असेल. पता नहीं साहब, वो कभी किसी के साथ मिक्स नहीं होती थी. सर, बॉबीला माहीत असेल, कारण बॉबी आणि शबनम या दोघांना चांगलं जुळायचं. बोलो बाबूला. सर, तो इकडे नाही सापडणार. तो सुट्टीवरती आहे. त्याचं ऑपरेशन वाटतं. बरं, या बॉबीशी जर का तुमचा कॉन्टॅक्ट झाला तर त्याला सांगा चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं. पोलीस काका, आई तर गेली, पण कालपासून बाबा पण घरी आले नाहीयेत. कुठे गेले असतील ते? बेटा, आम्ही पण त्यांना शोधतोय. काका, ते तुम्हाला भेटले ना की त्यांना सांगा मी त्यांची घरी वाट बघते. ते भेटले की तुझा निरोप नक्की देऊ. माणिक मॅडम, शबनमला घेऊन या. हो साहेब, मी गेले होते अर्चना आपाला भेटायला. कशाला? तुझं आणि रमेशचं अफेअर आहे हे सांगायला गेली होतीस? हो साहेब, त्यावेळेस मी 2 महिन्याची प्रेग्नंट होते साहेब. मला 3रा महिना लागणार होता आणि रमेश माझी टाळाटाळ करू लागला होता. मला काहीच सुचत नव्हतं मी काय करू. म्हणून मी ठरवलं की मी अर्चना आपाला जाऊन सगळं खरं सांगणार. रमेशने तुझं म्हणणं ऐकलं नाही म्हणून तू अर्चनाचा फोन केला. मी माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगते, मी असं काही नाही केलंय. मी गेले होते तिथे, पण जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा अर्चना आपा, मला स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून.
तुझं आणि रमेशचं अफेअर होतं ना? तू त्याला फोन तर करतच असशील. कुठल्या नंबरवरती फोन करायची? तो नंबर दे जरा. साहेब, हा नंबर माझ्या बहिणीचा मितूचा आहे, पण साहेब नंतर रमेशनी तो माझ्याकडनं घेतला आणि तोच वापरायला लागला. नायकोडी, या नंबरचे सगळे कॉल डिटेल्स काढ. ओके सर. पोलिसांसमोर आता डेड एंड आला होता. कोणाविरुद्ध कुठलेही पुरावे सापडत नव्हते, म्हणून पोलिसांनी या केसकडे पुन्हा काळजीपूर्वक बघायला सुरुवात केली. त्यांच्यासमोर 4 संशयित होते: रमेश, प्रशांत, सूर्यकांत आणि शबनम. पोलिसांनी या चौघांचीही मोबाईल लोकेशन्स तपासायला सुरुवात केली. मर्डरच्या दिवशी घरामध्ये चोरी सुद्धा झाली होती. आता ही चोरी कोणी आणि कशासाठी केली या दिशेने सुद्धा पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. सर, अर्चनाच्या खुनामध्ये जितके संशयित आहेत त्या सगळ्यांचे आम्ही सीडीआर चेक केले, सीसीटीव्ही फुटेज पण चेक केले. ज्या दिवशी अर्चनाचा खून झाला त्या दिवशी दुपारी 1 ते 4च्या दरम्यान रमेश हा त्याची रिक्षा चालवत होता आणि तो एका ठिकाणी जेवायला सुद्धा थांबला होता. आणि अर्चनाचा भाऊ सूर्यकांत? सर, सूर्यकांत हा त्याच्या गावी म्हणजे कोल्हापूरलाच होता. प्रशांत त्या दिवशी अर्चनाच्या घराच्या आसपास कुठेच दिसला नाही. हा, पण शबनम मात्र अर्चनाच्या घरी आली होती. पण ती तर आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते की तिने अर्चनाचा खून केला नाही. नायकोडी, यापैकी कुणीच जर अर्चनाचा खून केला नाही तर अर्चनाचा खून केला कोण? सर, रमेशच्या दुसऱ्या नंबरचे कॉल रेकॉर्ड आपल्या मेल आय डीवर आलेत. ठीक आहे. नायकोडी, रमेशने गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत या एका नंबरवर खूप कॉल केले. कोणाचा नंबर आहे? फाइंड आउट करा. सर, हा नंबर तर सूर्यकांत मोहितेचा. याचा अर्थ सूर्यकांत खरं बोलत होता. त्याने रमेशला 2 लाख रुपये दिले होते. सर, आणि ज्या दिवशी अर्चनाचा खून झाला त्या दिवशीच अर्चनाच्या घरात पैसे चोरीला गेले होते. याचा अर्थ नायकोडी, हा खून 2 लाख रुपयांसाठीच झालाय. नायकोडी, फाइंड आउट करा कुणाला पैशांची इतकी गरज होती की त्याला खून करावा लागला. ओके सर. करणे या. साहेब, मला कशाला आणलं इकडे? मी काय नाही केलंय. असं नाही ऐकलं. माणिक मॅडम, सांगते, सगळं सांगते, प्लीज मारू नका ना. खरं तर अर्चना ताईला मीच मारलं. ताई, ए ताई. हा बॉबी, बॉबी, बॉबी कुठेस तू? बॉबी. सांगतो ना साहेब. मी मान्य करतोय की सूर्यकांतकडून मी पैसे घेतले होते. मला साहेब नवीन रिक्षा घ्यायची होती आणि ते पण पैसे चोरीला गेले होते. पण अर्चनाचा गुण कोणी केला मला खरंच माहिती नाही आहे साहेब. असं साहेब, मी खरंच सांगते, यानेच मला अर्चना ताईला मारायची सुपारी दिली होती आणि यानेच मला सांगितलं की खून केल्यानंतर कपाटातनं 2 लाख रुपये घेऊन जा म्हणून. साहेब हा खोटं बोलतोय साहेब. साहेब सांगतो, साहेब. सूर्यकांतकडून मला 2 लाख रुपये मिळाले. बॉबीला पैशांची गरज होती हे मला माहिती होतं. अर्चनाला मारायची 2 लाखांची सुपारी मी बॉबीला दिली. पुढे सेक्स चेंजच्या ऑपरेशनसाठी मला पैशांची खूप गरज होती साहेब. अरे, अर्चनाने एवढं सांभाळलं, तुला समजून घेतलं आणि तिचाच खून केलास तू. तुमच्यासारख्या माणसांची जागा आहे ना जेलमध्येच आहे. आपण कोणाचं तरी भलं करायला जातो आणि तोच आपल्या जीवावर उठतो, असंच काहीसं अर्चनाच्या बाबतीत झालं होतं. अन्यायाची चीड असणाऱ्या एका खंबीर बाईचा हकनाक बळी गेला होता. बॉबीला सेक्स चेंज ऑपरेशन करायचं होतं. त्याचं ते आयुष्यभराचं स्वप्न होतं. पण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण गुन्हेगारीच्या मार्गाला तर लागत नाही आहोत ना.
याचं भान प्रत्येकानं ठेवणं आवश्यक आहे. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील भागात एखाद्या अशाच सनसनाटी केससह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.